नमस्कार आशाताईंनो, सर्व आशाताईंचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत माता बैठक 2। तर आपली एक माता बैठक झालेली आहे आणि आता दुसऱ्या माता बैठकचे आपण प्रोसिडिंग बघणार आहोत, कारण आपल्याला दर महिन्याला 3 माता बैठक घ्यायच्या आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला त्या सर्व माता बैठक लावायच्या आहे। तर या महिन्यातला आपल्या ही दुसरी सभा आहे माता बैठकची। आपल्याला 3 बैठक घ्यायच्या आहे। तर आपला विषय आजचा बाळाला उबदार कसे ठेवावे। काल आपण बघितले की नवजात जो शिशु आहे त्याला आपण उबदार का ठेवायचे आहे, काय कारण आहे का त्याला उबदार ठेवण्याचे। आणि आज आपण बघणार आहोत की बाळाला उबदार कसे ठेवावे। तर कोणत्या पद्धतीने ठेवले पाहिजे, काय पद्धती आहेत, तर आणि बाळ जे आहे तर कमी वजनाचे असेल तर त्याची कशी काळजी घेतली पाहिजे आणि बाळाला उबदार ठेवण्यामुळे काय होणार आहे हे आपण आजच्या माता बैठकमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून ज्या आपल्या आशाताई आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त गेला पाहिजे आणि त्यांना पण विषय मिळाला पाहिजे की दर महिन्याला, कारण आपल्याला मग खूप अशी काळजी पडते की या महिन्याला पण कोणता विषय घ्यायचा। पण आपले ज्या गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा जो विषय आहे बाळाला उबदार ठेवणे, नवजात शिशुला उबदार ठेवणे, ह्या जो विषय आहे खूप अतिशय महत्त्वाचा आहे। कारण की जेव्हा आपण मातांना वारंवार सांगू तेव्हा त्यांना कळेल की खरोखर बाळाला उबदार ठेवले पाहिजे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे। जन्मल्याबरोबर बाळाला स्तनपान केले पाहिजे, बाळाला कोरडे केले पाहिजे आणि त्याच पद्धतीने बाळाला गुंडाळूनसुद्धा ठेवले पाहिजे। असे गुंडाळून ठेवल्यामुळे बाळाचे जे वजन आहे ते वाढण्यास मदत होते। चला तर मग आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया। बाळाला उबदार कसे ठेवावे। आज दिनांक 10/3/25 रोजी अंगणवाडी खरबी मांडवगड येथे वरील विषयाला अनुसरून माता बैठक घेण्यात आली। आलेल्या मातांना खालीलप्रमाणे माहिती देण्यात आली। प्रसूतीनंतर बाळाला लगेच स्वच्छ मऊ कापडाने कोरडे करा। पहा, स्वच्छ आणि मऊ कापड असणे अत्यंत गरजेचे आहे। काल मी तुम्हाला सांगितलं की बाळाची जी त्वचा आहे ती एकदम पातळ असते, मऊ असते आणि त्याच्यामुळे बाळाला जे आपण कोरडे करणार आहोत तो जो कापड आहे तो स्वच्छ असला पाहिजे आणि मऊ पण असला पाहिजे, जेणेकरून त्या बाळाला इजा नाही झाली पाहिजे। ऋतुमानानुसार बाळाला कापडामध्ये गुंडाळून घ्या। ऋतुमानानुसार काय कारण आहे, कारण उन्हाळा असेल ना, आपण जर त्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळू का नाही, तर त्या बाळाला उन्हाळा जर असेल तर आपल्याला कॉटनच्या सॉफ्ट कपड्यामध्ये, मऊ कपड्यामध्ये गुंडाळायचे आहे आणि हिवाळा असेल तेव्हा त्या बाळाला आपल्याला ब्लँकेटमध्ये गुंडाळायचे आहे। त्याच्यामुळे ऋतुमानानुसार त्या बाळाला गुंडाळून ठेवायचे आहे। डोक्यातून सर्वात जास्त उष्णता बाहेर पडते म्हणून डोक्यावर टोपी घालायची आहे। काल मी सांगितलं की आजकालच्या आपल्या माता बैठक 1मध्ये की जे बाळाचं डोकं आहे ते मोठं असते आणि बाकीचं जो शरीर आहे ते लहान असते। त्याच्यामुळे बाळाची जी उष्णता आहे शरीरातली ती डोक्यातून सर्वात जास्त बाहेर पडते। त्याच्यामुळे बाळाला कोरडे केल्यानंतर, गुंडाळल्यानंतर बाळाला आपल्याला टोपीसुद्धा घालायची आहे। तर हे मातांना आपल्याला सांगायचं आहे की बाळाचा जन्म झाल्यावर बाळाला कोरडे केल्यानंतर बाळाला आणि त्यानंतरसुद्धा बाळाच्या डोक्यामध्ये टोपी घालून ठेवायची आहे। आई वडील किंवा घरातील नातेवाईक यांच्या त्वचा संपर्कात ठेवायचे आहे। म्हणजे बाळाची आई आहे, वडील आहे आणि घरातील इतर आजी आजोबा, काका काकू हे जे लोक आहे यांच्या त्वचा संपर्कात ठेवायचं। म्हणजे त्यामुळे काय होईल की त्वचेची, त्यांच्या शरीराची जे ऊब आहे ते बाळाला मिळेल आणि याच्यामुळे बाळ उबदार राहील। बाळाला उबदार ठेवण्यासाठी कांगारू पद्धत म्हणजे मातेच्या छातीवर ठेवून ब्लँकेट झाकून घ्या आणि ही सुद्धा एक कांगारू पद्धत आहे जे बाळाला उबदार ठेवण्याची। तर बाळाला मातेच्या छातीवर ठेवायचं आहे आणि बाळाचे फक्त तोंड उघडे ठेवायचे आणि बाळाला पूर्ण असे झाकून घ्यायचे। यामुळे मातेची जी शरीराची ऊब आहे ती बाळाला मिळते आणि यामुळे काय होते की बाळाचं वजन वाढण्यासाठी मदत होते। यामुळे बाळ उबदार राहते। बाळाचे कपडे स्वच्छ असावे। बाळाला जेव्हा आपण कोरडे करतो ते सुद्धा कपडे स्वच्छ असावे। त्याच्यानंतर बाळाला त्यानंतर आपण कपडे घालून देतो, टोपी देतो, ती सुद्धा स्वच्छ असली पाहिजे। बाळाला आपण गुंडाळतो ते कपडेसुद्धा स्वच्छ असले पाहिजे। यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होऊ शकतो। तर हे जर कपडे जर स्वच्छ नसले, धूळ असली, त्याच्यामध्ये धुतलेले नसले तर यामुळे बाळ काय असते आपलं नाजूक असते आणि त्याच्यामुळे त्या बाळाला त्या कपड्याचा जे जंतू असेल त्याच्यामुळे त्या बाळाला जंतुसंसर्गसुद्धा होऊ शकते। जन्माच्या पहिल्या दिवशी
बाळाला लगेच अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करावे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बाळाला लगेच किंवा अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करायचं आहे. जे आईचं चीक दूध आहे, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, पिवळे दूध आहे, ते बाळाच्या शरीरात गेले पाहिजे. नवजात शिशूला अंघोळ घालू नये. जे नवजात शिशू आहे त्याला अंघोळ घालायची नाही आहे. पहिल्या दिवशी जर तुम्हाला अंघोळ घालायची असेल तर कमीत कमी 6 तासाच्या नंतर बाळाला अंघोळ घालायची आहे. कमी वजनाच्या बाळाला 7 दिवस अंघोळ घालू नये. ज्या बाळाचं वजन कमी आहे, 2 किलोपेक्षा कमी आहे, त्या बाळाला कमीत कमी 7 दिवसानंतर अंघोळ घालायची आहे. 7 दिवस झाल्यानंतर आणि बाळाचे वजन जोपर्यंत 2 किलो होत नाही तोपर्यंत बाळाला अंघोळ घालायची नाही आहे. कमी वजनाच्या बाळाला जास्त उघडे ठेवू नये. जे बाळ कमी वजनाचे आहे त्याला जास्त उघडेसुद्धा ठेवायचे नाही आहे, कारण या बाळाला जास्त उबदार ठेवायचे आहे आणि त्यामुळे त्याचं वजन वाढणार आहे. तुम्ही जर त्या बाळाला उघडे ठेवले तर त्या बाळाचं जे आहे तापमान शरीराचं कमी होईल आणि ते बाळ लवकर आजारी पडेल. शिशूच्या कानात व नाकात तेल घालू नये. आधीचे जे लोक होते, जुने लोक, ते बाळाच्या कानात आणि नाकात तेल टाकायचे, तर ही खूप चुकीची पद्धत आहे. यामुळे त्या बाळाला जंतुसंसर्ग होऊ शकतो आणि ते बाळ लवकर आजारी पडू शकते किंवा त्याला इतर कोणते आजार होऊ शकते. त्यामुळे त्या बाळाच्या कानात आणि नाकामध्ये तेल घालायचे नाही आहे. जी खोली बाळ आणि बाळंतींची आहे, जिथे बाळंतीण राहते, ती खोली तुम्हाला उबदार ठेवायची आहे आणि बाळाला सैल आणि सुती कपडे घालायचे आहे. यामुळे बाळाला आरामदायी वाटेल. शिशूच्या शरीरातील कॅलरीजची पातळी योग्य ठेवण्यासाठी वारंवार स्तनपान करावे. बाळाला वारंवार स्तनपान केल्यामुळे बाळाच्या शरीरातील जे कॅलरी आहे ते एकदम योग्य प्रमाणात राहील. बाळाचे शरीराचे तापमान कमी झाले तर बाळाच्या शरीरातील शुगर कमी होते. बाळाच्या शरीराचे जे तापमान आहे ते जर कमी झाले तर बाळाचे जे शरीरातील शुगर आहे ते कमी होते. या सर्व कारणामुळे नवजात शिशूला उबदार ठेवावे. यामुळे बाळाचे वजनसुद्धा वाढते, बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे माहिती देऊन सभा समाप्त करण्यात आली. तर बघा, हे बाळाला उबदार ठेवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की बाळाचे जे वजन आहे ते वाढण्यास मदत होते. बाळाची शुगर लेव्हल आहे ती व्यवस्थित राहते. बाळाला वारंवार स्तनपानसुद्धा करायचे आहे. तर बाळाला उबदार कसे ठेवायचे हे आपण आजच्या बैठकीमध्ये बघितले आहे. आणि बाळाला कसे ठेवायचे, कपडे कसे घालायचे, बाळाला कसे गुंडाळून ठेवायचे, या सर्व गोष्टी आपल्याला मातांना सांगायची आहे. ज्या आपल्या गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, पहिल्या खेपवाल्या माता आहे, त्यांना या गोष्टी आपल्याला वारंवार माता बैठकीमध्ये सांगायच्या आहे. आणि आपल्या आजच्या माता बैठकीचा हाच विषय आहे की बाळाला उबदार कसे ठेवायचे, जन्म झाल्याबरोबर बाळाला का कोरडे करायचे, कोरडे जे कपडे तुम्ही वापरणार आहे ते सुद्धा तुमचे स्वच्छ असले पाहिजे. जेव्हा तुम्ही दवाखान्यात जाणार आहे त्याच्या आधीच तुमची बॅग भरून ठेवायची आहे स्वच्छ कपड्याने. जे तुम्ही कपडे दवाखान्यात वापरासाठी नेणार आहे बाळासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा, तर ते कपडे तुमचे स्वच्छ असले पाहिजे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे गरोदर मातेसाठी. तर अशा प्रकारे ज्या आपल्या माता आहे त्यांना माता बैठकीचा विषयावर माहिती देऊन आजची सभा समाप्त करण्यात आली. आपला व्हिडिओ आज इथे समाप्त करूया. परत भेटू आपल्या तिसऱ्या माता सभेमध्ये याच्या समोरचा विषय घेऊन. तोपर्यंत सर्व माझ्या आशाताईंना नमस्कार.